नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. लगभग अर्ध्यापर्यंत उन्हाळा चालू झालेला आहे आणि यातच मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची लागवड होताना आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु ज्यावेळेस शेतकरी मित्र टोमॅटो असेल, मिरची असेल, वेलवर्गीय पिकं जसं की कारली असेल, दोडका असेल यांची लागवड करतात, तर त्यांना अनेक साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये त्यांच्या पिकाची वाढ होत नाही किंवा रोपांची मर होते. वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या जास्त उन्हामुळे येतात, त्यांना बघायला मिळतात. तर या समस्यांचं जर योग्य पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो. कारण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर भाजीपाला जो असतो त्याला चांगले रेट सुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळतात आणि इतरत्र सर्वत्र पाण्याची कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. तर याच गोष्टीवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे भाजीपाला रोप लागवडीनंतरची काळजी व महत्वाच्या ड्रेंचिंग. जेणेकरून भाजीपाला लागवड केल्यानंतर त्याची काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, तसंच सुरुवातीच्या 4 महत्वाच्या ड्रेंचिंग जो की रोप लागवडीनंतर आपल्याला करायचे, याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये त्याचा फायदा करून घेता येईल. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले बघितलं तर आपण बघूया उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या समस्या शेतकऱ्यांना बघायला मिळतात. साधारणतः कुठलीही गोष्ट घ्या, तुम्ही कुठलाही भाजीपाला लागवड करा, टोमॅटो असेल, कारली असेल, दोडके असेल, गिलके असेल, वांगी असेल, मिरची असेल, भोपळा असेल, या पिकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहे तर जास्त ऊन असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी तुम्हाला रोपांची वाढ न होण्याची समस्या बघायला मिळणार आहे. आणि सर्वात मोठी म्हणजे ही सर्वात पहिली समस्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जास्त उन्हामुळे रोपांची मर होते. आता या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस करण्यासारख्या आहेत की भरपूर सारं ऊन आहे. आता उन्हाळा असल्यामुळे साहजिकच ऊन असणार आहे जास्त. तर या उन्हामध्ये मला कुठल्या गोष्टी आपण नियोजनात घेऊ शकतो याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पाणी नियोजन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो की जी रोपांची मर होणार आहे, जास्त उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची जी काही गरज असते ती रोपांची भागली जात नाही किंवा त्या ठिकाणी स्ट्रेस येतो त्या पिकावरती, तर त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला पहिले तर पाणी देण्याची जी वेळ आहे त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे किंवा त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तर सकाळी पाणी द्या किंवा संध्याकाळी पाणी द्या. दिवसभरात जास्त उन्हाच्या तीव्रतेमध्ये पाणी देणं टाळायचे. पाणी देण्याची जी वेळ आहे ती तुम्हाला वाढवायची आहे. जितकी उन्हाची तीव्रता वाढणार आहे त्या प्रमाणात तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढवायचंय. कारण रेग्युलरली आपण हिवाळ्यामध्ये असेल तर पाणी कमी देतो, जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुद्धा कमी देतो, परंतु उन्हाची तुमच्या जमिनीची वापसा कंडिशन आणि उन्हाची तीव्रता यानुसार तुम्हाला पाणी देण्याचं नियोजन करायचंय. या गोष्टी जर तुम्ही योग्य प्रकारे केल्या, तसेच सुरुवातीच्या काही जे ड्रिंचिंग त्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, यांची योग्य काळजी घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला रोपांची जी मर आहे ती थांबवता येऊ शकते. यामध्ये अजून एक गोष्ट असते की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण अमिनो ऍसिडचा वापर करतो, म्हणजे की प्रथिने तयार करण्यासाठी किंवा झाडाच्या वाढीसाठी गरजेचे असतात, तर सुरुवातीच्या ज्या 2-3 ड्रेंचिंग करणार आहे आपण त्याच्यामध्ये एक ड्रेंचिंग मध्ये तुमचं अमिनो ऍसिड जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या पिकातील मर थांबवता येते. तसंच डम्पिंग ऑफ होत असेल तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच साऱ्या उपाययोजना करू शकतो, जसं की मल्चिंग पेपरचा वापर करणं असेल, त्या ठिकाणी जे पेपर कप असतील त्यांचा वापर करणं असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आपण त्यांची मर थांबवू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे शेंड्यातील लवचिकपणा कमी होणे आणि किंवा शेंडा जाड होणे. यामध्ये जर बघायला गेलं तर ही जी गोष्ट आहे तर बऱ्या प्रमाणात बघायला मिळते कुठल्या पिकांमध्ये, कारले असेल, दोडका असेल किंवा टोमॅटो असेल, मिरचीमध्ये असेल, तर यामध्ये जास्त संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला समस्या बघायला मिळते. यामध्ये बघायला काय मिळणार आहे आपल्याला, तर शेंडा हा जाड होतो, त्यावर कुठलेही डिफिशियन्सी सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळत नाहीत, परंतु त्या ठिकाणी शेंडा जाड होतो आणि शेंड्याचा जो लवचिकपणा जो पाहिजे, म्हणजे त्याची जी ग्रोथ पकडायला पाहिजे शेंड्याला, ती आपल्याला बघायला मिळत नाही. तो शेंडा त्या ठिकाणी स्टॉप झालेला दिसतो. याचं कारण काय असू शकतं, तर आपण जे देत असलेले खत आहेत, एनपीके खत, कुठल्याही ज्या ग्रेड देणार आहे, तर नंतर स्फुरद पालाश या अन्नद्रव्यांचा जर संतुलित वापर असेल तर त्या ठिकाणी शेंडा चालतो. परंतु त्याचऐवजी याचं जर प्रमाण कमी झालं आणि या दोन्हीचं प्रमाण जे ते वाढलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, तुमच्या शेंड्यामध्ये लवचिकपणा कमी होऊ शकतो आणि त्या ठिकाणी तुमची वाढ थांबू शकते. तुमचं झाड भलेही हिरवं दिसत असेल, चांगलं हेल्दी दिसत असेल, परंतु शेंडा चालत नसेल तर त्या ठिकाणी ही गोष्ट असू शकते. त्यानंतर पुढची गोष्ट कॅल्शियमचं वहन, योग्य पुरवठा आणि त्याचं वहन होणं गरजेचं आहे. कॅल्शियम अतिशय संवेदनशील असा घटक आहे, पिकाला खूप गरजेचा घटक आहे, परंतु त्याचं योग्य प्रमाणामध्ये वहन होण्यासाठी, पिकाला तो अपटेक होण्यासाठी किंवा त्याचा योग्य प्रमाणात झाडाकडून वापर होण्यासाठी आपल्याला त्याचा व्यवस्थित आणि पुरेपूर पुरवठा करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम देते, कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात तुम्ही 2 किलो प्रति एकर जमिनीतून देऊ शकता. त्यासोबतच इन्स्टा बोर म्हणून येतं किंवा म्हणजे 20% बोरॉन जे मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतं, त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं असतं सुरुवातीच्या या आपल्या दिवसांमध्ये, जेणेकरून काय होणार, त्याचा शेंडा चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आणि त्यानंतर पुढची जी समस्या आहे वाढीच्या अवस्थेत येणारा जैविक अजैविकता.
वेगवेगळ्या गोष्टी, आता वाढतं उन्हाचं टेम्परेचर आहे, जास्त पाणी झालं किंवा कमी पाणी झालं, या सगळ्या कारणामुळे तुमच्या पिकावरती ताण येऊ शकतो. तर ताण दूर करण्यासाठी तुम्हाला जे स्ट्रेस हार्मोन्स असतात किंवा एलिमेंट्स असतात त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही खतांमध्येच सिलिकॉन बेस्ड जे ग्रॅन्युल्स असतात, जसं की ऑटोसिल मार्केटमध्ये बघायला मिळते तुम्हाला, डायऑटोमेट सिलिकॉन गोल्ड ग्रॅन्युल्स ज्यामध्ये असतात, त्याचा वापर तुम्ही बेसल डोस मध्ये करू शकता. तसंच सुरुवातीच्या काही ज्या टप्प्यामध्ये ड्रेंचिंग आहे त्यामध्ये तुम्ही ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिडचा सुद्धा 2% एसएल फॉर्म्युलेशन मध्ये जे मिळतं त्याचा वापर करू शकता, जे की तुमच्या पिकातील स्ट्रेस दूर करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी सीवीड एक्स्ट्रॅक्ट, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सीवीड आपल्याला बघायला मिळतात, ब्लू ग्रीन गालगी असेल किंवा ब्राऊन सीवीड असेल, यावर आधारित असणारे ग्रीन सीवीड सारखे जे प्रकार आहेत त्याचा वापर तुम्ही स्ट्रेस रिलीज करण्यासाठी पिकाचा करू शकता. तर या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच त्या गोष्टीसाठी फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ड्रेंचिंग करणार आहे आपण, सुरुवातीला ज्या काही ड्रेंचिंग करतो त्या गोष्टीमध्ये काळजी घेतली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मी एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगेल की आपण 100 रुपये खर्च करतो, तर ऍटलिस्ट त्या 100 रुपयामधले 70 ते 80 रुपये जो खर्च करतो तो पिकाला अपटेक होईल किंवा पिकाला लागल या प्रकारे आपण तो खर्च करणं गरजेचं असतं. बरेच शेतकरी मित्र काय करतात, खर्च तर भरपूर करतात, परंतु त्याचा त्या पिकाला ऍक्च्युअली उपयोग होतो का, त्या पिकापर्यंत आपण पोहोचतो का, ही गोष्ट लक्षात घेणंही गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीला कुठलंही तुम्ही रोप लावताय, भाजीपाला लावताय, तर जिथं शक्य असेल तिथं तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या ज्या आहेत ते 4 ते 5 ड्रिंचिंग करायच्या आता तुम्हाला हाताने, जेणेकरून रोपांची मुळं लहान असणार आहे, त्यांचं क्षेत्र सुद्धा लहान असणार आहे आणि या लहान असणाऱ्या मुळांपर्यंत ते प्रॉपर औषध जर पोहोचलं तर आपला जास्तीत जास्त खर्च आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं तर जास्त उन्हामध्ये ड्रेंचिंग करणे टाळा. आता ड्रेंचिंग करण्याची वेळ जी येते तुम्हाला, तर शक्यतो सकाळी ड्रेंचिंग करा. 8-9च्या आसपास तुम्ही जर ड्रेंचिंग केली, आता बऱ्याच लोकांना शक्य होत नाही, तर तुम्ही सकाळी 10 पर्यंत ड्रेंचिंग करू शकता. त्यानंतर पुढचं जे उन्हाचं प्रहर आहे ते वाढणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ड्रेंचिंग करणं टाळायचंय. दुसरं म्हणजे रोपांच्या बुडावर किंवा खोडावर ड्रेंचिंग करू नये. ड्रेंचिंग करताना भलेही तुम्हाला मजूर जास्त लागतील, 2 पैसे जास्त जातील, परंतु या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्यांचा काळजी घेणं, त्यांचा लक्ष ठेवणं त्या गोष्टीवर खूप गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी रोपांच्या बुडावर किंवा खोडावर जे औषध आपण टाकणार आहे, कारण हाय कॉन्सन्ट्रेटेड मॉलिक्युल्स आपण वापरणार असतो, तर ते त्याच्यावर पडू नये याची काळजी घ्या. कारण त्यावरती पडल्यानंतर तिथं पिकाला स्कॉर्चिंग येऊ शकते, तुमचं खोड जळू शकतं किंवा त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं, याच्यामुळे सुद्धा तुमचं रोपांची मर होऊ शकते. त्यासोबतच खोडाच्या 2 ते 3 इंच अंतरावर काय करायचंय तुम्हाला, ड्रेंचिंग करायची. एकदमच रोपाच्या बुडाजवळ ड्रेंचिंग करायची नाही. समजा तुमचं रोप आहे, तर ते रोप इथं असणार आहे, तर त्याच्या आजूबाजूला जिथं मुळीचं क्षेत्र वाढलेलं त्या ठिकाणी तुम्हाला त्याची ड्रेंचिंग करायची. ड्रेंचिंगचे पाणी पानांवर पडणार नाही याची काळजी घ्या. हे सुद्धा भरपूर ठिकाणी होतं, बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतं. त्या गोष्टीची काळजी घ्या आणि पाणी नियोजन योग्य प्रकारे करा. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे भरपूर पाणी द्या, परंतु पिकाला लागेल त्याच प्रमाणात द्या. तुमच्या जमिनीची वापसा कंडिशन, वापसा परिस्थिती ही लक्षात घ्या आणि चेक करून त्या पिकाला पाणी द्या. असं जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळू शकतात. रोपांची मर झाली नाही, प्रॉपर रोपांची ग्रोथ झाली, तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये उत्पन्न घेता येऊ शकतं. आता पुढचा प्रश्न राहिला, कोणत्या ड्रेंचिंग करायला पाहिजे. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मॉलिक्युल म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन जाणं गरजेचं असतं, ज्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालासोबतच इतर जे आपले मूलभूत अन्न घटक आहेत त्याचा सुद्धा प्रॉपर वापर करणं गरजेचं असतं. जसं की झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, मॉलिबडेनम सारखी जे अन्नद्रव्य आहेत ते क्लोरोफिल सिंथेसिससाठी मदत करतात किंवा झाडाच्या वाढीसाठी एक महत्वाची भूमिका आपल्या पिकामध्ये बजावतात. त्यांचा वापर योग्य प्रमाणात करणं, त्यासोबतच कॅल्शियम असेल किंवा तुमचं सल्फर असेल, बोरॉन असेल, यांचं सुद्धा प्रॉपर तुम्हाला न्यूट्रिशन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये योग्य अन्नद्रव्य मिळाल्यामुळे झाडाची किंवा तुमच्या रोपांची प्रॉपर ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर फुलधारणा, फळधारणा असेल, यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यासोबतच जे काही मॉलिक्युल्स असतात, जसं की ह्युमिक ऍसिड असतं, फुल्विक ऍसिड असतं, सिलिकॉन असतं, सीवीड एक्स्ट्रॅक्ट असतं, या सर्व घटकांचा वापर सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे एक प्रॉपर न्यूट्रिशन आणि जे काही प्रोटेक्शन असेल यासाठी जे आपलं शेड्यूल आहे ते मी तुम्हाला देणार आहे ड्रेंचिंगचं. सुरुवातीची जी ड्रेंचिंग दिलेली आहे आपण रोप लागवडीनंतर 3 दिवसांनी, साधारणतः 2 ते 3 दिवसांनी रोप लागवड झाल्यानंतर तुम्हाला पहिली ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. या ड्रेंचिंग मध्ये आपण सुरुवातीला घेतलेली जी आहे ती स्टार्टर ग्रेड आपण जी म्हणतो, मार्केटमध्ये 19 हे वॉटर सोल्युबल खत आपल्याला सर्वांना इझिली अवेलेबल होतं. तर याचा वापर करायचा आहे तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या ड्रेंचिंग मध्ये. प्रमाण आहे 1 किलो प्रति एकरसाठी. त्यासोबतच क्लिअर प्रो हे आपल्याला जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे. 250 मिली प्रति एकर प्रमाण, याचं जे प्रमाण आहे ते 250 मिली प्रति एकर आहे. आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या आकडींचा तुमच्या प्लॉटवरती अटॅक होऊ शकतो, ट्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, नागळी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या किडींचा अटॅक होणार आहे त्याच्यापासून तुम्हाला 15 ते 20 दिवस चांगल्या प्रकारे संरक्षण देण्यासाठी
तुम्हाला हे कीटकनाशक मदत करणार याचा वापर करायचा आहे. त्यानंतर BASF कंपनीचं जे येतं ते झेलोरा, ज्यामध्ये थायोफिनेट मिथाइल आणि तसेच पायरॅक्लोस्ट्रोबिन येतं. या दोन घटकांचं चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन असणारं हे सुद्धा एक सिस्टेमिक फंगीसाइड आहे, जेणेकरून काय करतं की तुमच्या पिकामध्ये असणाऱ्या ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी, त्यांच्यापासून तुमच्या पीक रोपाची जो आहे बचाव करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तर ते तुम्ही वापरू शकता. झेलोरा BASF कंपनीचं येतं, त्याचं प्रमाण 80 मिली प्रति एकर प्रमाण आहे. आणि त्यासोबत एक चांगल्या कंपनीचं तुम्हाला ह्युमिक ऍसिड सुद्धा देणं गरजेचं आहे, जेणेकरून पाट्या मुळांची जी वाढ आहे ती प्रॉपर होईल आणि चांगली ग्रोथ जर मिळाली तर त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला चांगला प्रॉपर फायदा होईल. तसंच तुम्ही आनंद ऍग्रो केअरचं रूट फास्ट 98 नावाने येणारं जे ह्युमिक ऍसिड आहे ते वापरू शकता. या ड्रेंचिंगमुळे तुमच्या रोपांची वाढ होणार आहे, मर होणार नाही आणि स्टार्टर गेट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जे नत्रस पूरक पालाश आहे यांचा पुरवठा सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होईल. त्यानंतर दुसरी जी ड्रेंचिंग आहे ती आपल्याला त्यानंतर 3 दिवसांनी साधारणतः करायची आहे. त्यामध्ये आपण जे अन्नद्रव्य येतात त्याच्यामध्ये आपण वॉटर सोल्युबल मध्ये तुम्ही बागेक्सेट ही ग्रेड निवडू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं की फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो आणि फॉस्फरस हा मुळांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचा असतो, जेणेकरून काय असतं ऍसिडिक फॉर्म मध्ये असल्यामुळे त्या फॉस्फरसचं अपटेक होतं. आपल्याला बऱ्याच शेतकरी मित्रांना माहिती की अन्नद्रव्यांचा अपटेक चांगल्या प्रमाणात होत नाही. हा जो घटक आहे फॉस्फरस हा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होतो, तर त्याचा अपटेक वाढवण्यासाठी आपल्याला आणि मुलांच्या ग्रोथसाठी 12 एक्सेट घ्यायचे, ते 2 किलो प्रति एकर या प्रमाणे घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरं जे अन्नद्रव्य मॅग्नेशियम, हे पिकाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं असणारं, क्लोरोफिल सिंथेसिस साठी असणारं मॅग्नेशियम सल्फेट हे घ्यायचंय आपल्याला. ते 2 किलो प्रति एकर प्रमाणे घ्यायचे त्याच्यासोबतच. आणि त्यासोबत घ्यायचे इन्स्टाबियोन हे 500 मिली घ्यायचे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो की जी रोपांची मर होणार आहे किंवा वाढ होत नाही याचं कारण असतं त्या ठिकाणी रोपांना किंवा आपल्या पिकाला अमिनो ऍसिडचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. अमिनो ऍसिडचा जर तुमच्या पिकांना चांगल्या प्रमाणात पुरवठा होत असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला बघायला मिळते. त्यामुळेच आपल्याला हे इन्स्टाबियोन घ्यायचे 500 मिली. या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही पहिली ड्रिंचिंग घ्यायची, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होईल आणि पिकाची ग्रोथ होणार आहे, प्लस पुढे चालून मर होणार नाहीये तुमच्या रोपांची आणि चांगली फायदा सुद्धा होईल. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर तिसरी जी ड्रिंचिंग आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याचं कॉम्बिनेशन असलेले इन्स्टाफर्ट कॉम्बी हे प्रोडक्ट घेणार आहोत. त्याचं प्रमाण आहे 500 ग्राम प्रति एकर साठी घ्यायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते चिलेटेड फॉर्म मध्ये असतात. चिलेटेड EDTA चिलेटेड जे कॉम्बिनेशन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं ते कॉम्बिनेशन पिकाला लवकर सर्व प्रकारचे अन्नद्रव्य अपटेक करून देतं. तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असेल, कमी असेल, अशा कंडिशन मध्ये आपण जर सल्फेट फॉर्म मधले जास्त अन्नद्रव्य दिले तर ते अपटेक होत नाही, परंतु त्या ठिकाणी प्रॉपर पिकाला हे अन्नद्रव्य अपटेक करून देण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपर न्यूट्रिशनसाठी आपण ही कॉम्बी घेणार आहोत. त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर आहे, की आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण इन्स्टा अमोनियम मॉलिबडेट हे घटक घेणार आहोत. त्याचा जो डोस आहे तो 50 ग्राम प्रति एकर साठी आहे. तर याचं प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो, परंतु रोल खूप चांगल्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजनची गरज पिकाला खूप जास्त असते. नायट्रोजनचं जे रोल आहे तो हे प्ले करण्यासाठी तिथे त्या ठिकाणी तुम्हाला मॉलिबडेनमची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. आपण या अन्नद्रव्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो, परंतु याचं जर प्रॉपर त्याला न्यूट्रिशन केलं तर त्या ठिकाणी नायट्रोजनचं जे अपटेक असेल किंवा त्याचा जो रोल आहे तो चांगल्या प्रकारे होतो आणि पिकाची चांगल्या प्रमाणात वाढ बघायला मिळते आपल्याला. त्यासाठी आपल्याला इन्स्टा अमोनियम मॉलिबडेट घ्यायचे 50 ग्राम प्रति एकर. त्यासोबतच आता आपण पिकाला जे काय अन्नद्रव्य देणार आहे, ड्रेंचिंग देणार आहे, यामुळे पिकावरती तुमच्या ताण येऊ शकतो, वातावरणात सुद्धा काही अचानक बदल होऊ शकतात. तर तो स्ट्रेस दूर करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी तुम्हाला अर्थोसिलिसिलिक ऍसिड जे डॉक्टर अर्थोसिल नावाने येतं मार्केटमध्ये त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या पिकाचा ताण दूर होतो, पिकाच्या पानांची काळोखी वाढते, कार्यक्षमता वाढते आणि यामुळे काय होते त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. तसेच कुठल्याही प्रकारचा जो बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेस आहे तो दूर करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी त्याचा फायदा होतो, तो घ्यायचे. त्याच्यासोबतच फेरस हे अन्नद्रव्य सुद्धा तुम्हाला घ्यायचे. चिलेटेड फॉर्म मधलं तुम्हाला 250 ग्राम प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला फेरस घ्यायचे, ज्यामुळे काय होईल की पिकाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल. या सर्व ड्रिंचिंग ही तिसरी ड्रिंचिंग तुम्हाला एक लागवडीनंतर 12 दिवसांनी करायची आहे. याच्यानंतर आपल्याला पुढची ड्रिंचिंग जी आहे ती अन्नद्रव्यांचा अपटेक वाढवण्यासाठी करायची आहे. याच्यामध्ये आता आपण जे काही अन्नद्रव्य दिलेले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण वॉटर सोल्युबलच्या अनेक ग्रेड घेतल्या, त्याच्या माध्यमातून पुरवठा केला, परंतु बेसल डोसच्या माध्यमातून दिलेले काही अन्नद्रव्य असतील किंवा जे जमिनीत फिक्स झालेले अन्नद्रव्य त्या अन्नद्रव्यांचं अपटेक जे ते मोठ्या प्रमाणात वाढवणं किंवा होणं पिकाला गरजेचं असतं. जर तुमच्या जमिनीत अशाच प्रकारे अन्नद्रव्य साठून राहिले फिक्स फॉर्म मध्ये फिक्सेशन झालं न्यूट्रिएंटचं, तर त्या ठिकाणी पिकाला न्यूट्रिएंट अपटेकसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, मुळांची चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नाही. अशा ठिकाणी तुम्हाला जे जैविक खतं असतात त्यांचा वापर करणं गरजेचं असतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
आपण जी पिकाला खतं देतो त्यामध्ये 3 प्रकारची खतं देतो असतो. पहिले असतात जे रासायनिक खतं जे की 30% त्या पिकाला गरजेचे असतात. दुसरे असतात सेंद्रिय खतं जे की पिकाला आपल्याला 50% गरजेचे असतात. आणि तिसरे असतात जैविक खतं जे की पिकाला 20% गरजेचे असतात. परंतु या जे 70 ते 80% खत देणार आहे त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारचा परिणाम करतात. ते अपटेक करून देण्याचं काम हे 20% खतं करतात. आता हे बॅक टू किट का घ्यायचे तुम्हाला? याच्यामध्ये कॉम्बो येते म्हणजे एनपीके, नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याच्या काही बॅक्टेरिया आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. मुळांच्या वाढीसाठी असेल, झाडाच्या ग्रोथसाठी असेल, रोगप्रतिकार शक्तीसाठी असेल तर हे अन्नद्रव्य खूप महत्वाचं असतं. ते तुम्हाला सेपरेटली मिळतं. त्यासोबतच बॅक्टोरायझा म्हणजेच मायक्रोरायझा नावाची जी काही मित्र बुरशी ती यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. या मायक्रोरायझामुळे त्याच्या अन्नद्रव्यांचं मोठ्या प्रमाणात अपटेक वाढतं. फॉस्फरसचं असेल किंवा मुळांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते, पाण्याचं अपटेक चांगलं होतं आणि एक प्रकारे तुमच्या पिकाला संरक्षण सुद्धा मिळते जी ही मित्र बुरशी तुम्हाला देणार आहे. आणि तिसरं जे याच्यामध्ये ऍक्टिव्हेटर येतं, याच्यामध्ये बायोझिंक ऍक्टिव्हेटर नावाचा घटक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला झिंकच्या ज्या काही बॅक्टेरिया त्या मिळणार आहेत आणि त्यासोबतच जे काही अन्नद्रव्य या तिन्हीसाठी सर्व प्रकारच्या जे आपण बायो फर्टिलायझर वापरतोय त्यांच्यासाठी लागणार ते मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला घ्यायचंय इन्स्टाची झिंक 12% जे ईडीटी चिलेटेड फॉर्म मध्ये येतं. त्याचा सुद्धा वापर तुम्हाला 250 ग्राम प्रति एकर प्रमाणे करायचा, जेणेकरून शेंड्यामध्ये जो असणारा पिवळेपणा असेल किंवा क्लोरोसिसची समस्या आपल्याला बघायला मिळते ती समस्या बघायला मिळणार नाही आणि प्रॉपर ग्रोथ होईल. यासोबतच या जीवाणूंना लागणारं अन्न जेवढ्या प्रमाणात आपल्याला जमिनीत वाढवता येईल तेवढ्या प्रमाणात वाढवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर तर करतोच, परंतु अशा परिस्थितीत मुळांच्या क्षेत्रातील जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढवण्यासाठी फर्मेंटेड जे काही ऑर्गॅनिक मॅन्युअर मार्केटमध्ये आज बघायला मिळतात त्याचा वापर आपण करू शकतो. जसं की कार्बोमाइन येतं, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 45% पेक्षा जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअर कार्बन बघायला मिळतो. त्याचा वापर 500 ग्राम प्रति एकर या प्रमाणे करायचा आहे. याचं जर कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच तुमच्या पिकाच्या जी वाढ आहे ती एकदम जोमदार प्रकारे पिकाची वाढ होते, फुटवा चांगला येतो आणि रोगप्रतिकार शक्तीही चांगल्या प्रमाणात वाढते शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही कुठली ड्रिंचिंग वापरा न वापरा हे तुम्हाला एकदा वापरून पाहायचे आणि रिझल्ट सुद्धा तुम्हाला कमेंट करून कळवायचे. त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर आपल्या 4 ड्रिंचिंग सुरुवातीच्या झालेल्या आहेत. तर अशा प्रकारचं जर तुम्ही ड्रिंचिंगचं व्यवस्थापन केलं, ड्रिंचिंग करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवू शकता. उन्हाळा आहे भरपूर, त्याच्यामुळे योग्य प्रकारे नियोजन करा. अधिक माहितीसाठी शेड्यूल हवं असेल, काही आवश्यकता असेल, काही समस्या असतील तर त्याचे फोटो सुद्धा काढून आम्हाला टाकू शकता. तर त्यासाठीच आपलं आनंद क्रॉप गुरु हे ऍप प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे, ज्याच्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी 80 पेक्षा जास्त पिकांचे मोफत शेड्यूल तुम्हाला बघायला मिळतील. रोग, किडी यांविषयी सविस्तर माहिती आणि कॉम्बिनेशन तसंच त्याचं योग्य व्यवस्थापन यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.